सो हाय गाईज, कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे चांगलेच असणार. तर आपली जस्ट झाली मॉर्निंग. मी आलोय गावी आलोय कारण की आहे जत्रा. आणि आज दिवसभर इतकी कामं आहेत ना, कारण की ह्या इथे गावी कोण राहत नाही, आम्ही सगळे मुंबईलाच असतो. त्याच्यामुळे इथं आल्यानंतर घरात एवढी कामं आहेत ना की पूर्ण सगळी साफसफाई करायची आहे. इथे आम्ही राहत नसल्यामुळे पूर्ण धुळीनं घाण झाले, तर ते साफसफाई चालू आहे. आणि आता मलाही आहेत खूप कामं, ते पुढे तुम्हाला दाखवतो. आणि हे ब्लॉग कंटिन्यू बघा. आजच्या ब्लॉगमध्ये फुल मजा असणार आहे. थोड्या वेळाने मम्मी खाली आवाज देते तर जावं लागेल. चला. सगळं घराची अशी घाण झाले. आम्ही कोण नसल्यामुळे असे गाडी आतमध्ये वगैरे सगळी घाण झाले, तर सगळं काढावं लागेल बाहेर. सानू हळूहळू. डॉन, हे डॉन. मुंबईवरून येतात आराम करायला, पण बघा आरामाचा हराम चालू आहे मुंबईचा. तर गाईज ह्यांची चालू आहेत कामं, तर आपण दुसरं करूया. तिथं तर काय हेल्प करता येत नाही मला. मी तुम्हाला थोडंसं जे मी घर बांधताना जे छोटी छोटी झाडं लावली होती ते आज दाखवतो. किती मोठी झालेत. काही जेव्हा आमच्या घराचं काम चालू होतं तेव्हा मी हे सगळे झाडे लावली होती. हे आंब्याचं आहे, पुढे आंबळीचं झाड आहे, हे नारळ, इकडे पुढे चिक्कू वगैरे लावलं आहे, केळी वगैरे आहेत. तर हे सगळं मी घर बांधताना छोटी छोटी आणून लावली होती. ते आज एवढी मोठी झालेत. ह्यांना मी जाताना प्रॉपर एकदम सगळं करून गेलो होतो, पाईपलाईन वगैरे सगळं केलं आहे. आणि आज ते फळं बघायला भेटतंय. ह्याला पण लागलेले मागच्या वेळेस फळं, त्याला पण लागले होते. नारळाला अजून काय नाही, त्याला खूप वेळ लागतो. आणि केळीला अजून आत्ताही केळी लागलेत गाईज, बघू शकता, दिसतंय ना. आणि हे सगळं आम्ही नसलो तरी आमचे चुलतेच समोरचं त्यांचं घर आहे, ते सगळं बघतात. आणि खरंच त्यांचंच खरं खूप योगदान आहे ह्याच्यामध्ये, कारण की त्यांनी सगळं केलंय. आम्ही जरी लावलं असेल तर ते सगळं बघतात, त्यामुळे त्यांना सगळं क्रेडिट जातंय. त्यांनी आम्ही नसताना सगळे केळीच्या बाजूला ह्या वेल वगैरे लावलेत. ह्याला आत्ता सध्या भाजीपाला जो आलाय हे त्यांचं सगळं आहे क्रेडिट. आणि ते लिटरली त्यांच्या घरापुढं पण त्यांनी लावलंय. आणि ते म्हणजे असे बाजारला जात नाहीत, मार्केटमध्ये जे आहे ते भाजीपाला घराच्या समोरच करतात. दोघंच राहतात, त्याच्यामुळे ते घराच्या समोरच सगळं करून त्याचीच भाजी वगैरे बनवतात. समोर पण त्यांनी वांग्याची आणि आपले कांद्याची पात असते ना, कांदा, तेही लावलंय. तुम्हाला दाखवतो, चला तिकडे जाऊया. कसलं भारी केलंय का. भाजीला जायची गरजच नाही, भाजीला जायची गरजच नाही, सगळं घरापुढंच. गाईज बघू शकता, हे सगळं एवढं आम्ही नसताना हे आमच्या मोठ्या काकांनी केलंय. ते त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही नसला म्हणून काय झालं, कारण इथं मी जाताना ना सगळी पाईपलाईन वगैरे व्यवस्थित करून गेलो होतो झाडांना, त्यामुळे कोण असलं नसलं तरी ते पाणी आपोआप पडतं झाडांना. हे माझं असं घर आहे जे मम्मी पप्पांच्या मेहनतीने माझ्या थोड्याशा मेहनतीने उभं झालं आहे. म्हणजे ह्याच्यात सगळ्यांचीच आहे. बारकी बहीण परत माझ्याशी भांडण करेल, तिचं पण थोडासा हातभार आहे. आणि समोरचं आहे ते मोठ्या चुलत्यांचं घर आहे. त्यांनी एवढं देखरेख केले ना, त्यांच्यामुळेच हे सगळं आलेलं आहे. हे झाडं बिडं मी लावलेत आणि फक्त पाईपलाईन केली होती, पण लक्ष द्यायला तेच होते म्हणून एवढे मोठे झालेत. आणि आता केळी लावली होती आणि कोण तोडून नेतं म्हणून त्यांनी गोण लावले त्याला, पिशवी. केळी पण आलेत. एवढं लवकर फळ वर्षाच्या आतच. आणि आपलं असं सुंदर असं घर चालत सगळ्यांची कामं. काहीच कसं आहे, नाद नाही करायचा गावाकडच्यांचा. डायरेक्ट घरापुढं शेती आणि तिथलंच तोडायचं आणि तिथलंच खायचं. नाद नाही करायचा हो. आता आई भाजी बनवते. आधी आंघोळी पण आपल्याला करायची. पहिल्यांदा आंघोळी करूया, मग जेवायला जायचं आहे. जेवण करू आणि भेट थोड्या वेळाने. मग काहीच त्यांचं चाललंय सगळ्यांचं आवरायचं. माझी आंघोळी वगैरे पण झाले आणि आता बसलोय मी शांत. म्हणजे आमची झाडं लावली होती ना, तिथं शांत बसलोय. जरा त्यांच्या कालव्यामधून शांत जरा बसायची इच्छा झाली होती. हे असं इकडं घर आहे आपलं. आणि घराच्या पुढे तुम्हाला तर दाखवलं होतं, परत एकदा असं झाडाची सावली आहे, खाली निवांत. तिकडं मुंबईमध्ये तर कामं असतात आणि असं दिवस कसा जातो कामामध्ये हे सुद्धा कळत नाही. गावाला आल्यावर एकच असतं माझं की यायचं, पूर्ण दिवस आराम करायचा, झोपून राहायचं, काय कामं असतील तेवढी करायची आणि परत जेव्हा आरामाला टाईम भेटेल तेव्हा आरामच करायचा. कुठं जायचं नाही, काय नाही. इकडं आलो ना घरी, घर आणि कुठं काही काम असलं तर तिकडेच जायचं, नाही तर ना इकडे पोरांमध्ये ग्रुपमध्ये इकडे तिकडे कुठंच फिरायला जात नाही. पण इकडे आल्यानंतर मला एकच पाहिजे असते, शांती. त्यांचं आवरूस तर इथं जरा शांत बसतो. गरज आहे असं मला वाटतं कधी कधी की शांत एकटं बसण्याची. मग जायचं आहे थोड्या वेळाने मम्मीसोबत आपल्याला. इकडे आज शनिवारचा बाजार आहे ना, तिकडे जायचं आहे. भेटतो थोड्या वेळाने. आली शांती हराम करायला माझी. 5 मिनटं शांत बसायला चान्स नाही आहे. आटपाडीला चल, त्यांना पैसे देऊन येऊ आणि लाईट जोडून.
नशीब माझं परत गेले. विचार केला तर थोडासा विचार केला असं की जरा शांत बसावं, तोपर्यंत ताप डोक्याचा लगेच येतो, डोकं गरम करायला. घ्या परत अजून आले, आता दुसरे हे आले. एक गेली तोपर्यंत हे दुसरे अरे भॅण दे लस्सी. कोण आहे तू? चष्मा उलटा का घातलाय? उलटा आता कसं दिसतोय बघ बर. अरे नकली आहे पिल्या. नको बाबा. किती मिनिटात देणार? नाही नाही. माझ्याकडे चेन असली. कसली? खरं? कोणी घेतली चैन? क्लेओ शाळेला गेलता? शाळा सुट्टे. कशाची? मम्मी आले. मम्मी आली म्हणून शाळेला सुट्टी दिली होय तुला? हळदी कुंकू. मग कशाची? मग हळदी कुंकू नाही. हळदी कुंकू बायांचं असतं, तुझं काय आहे तिथं? मला चष्मा दे बघ कसा दिसतोय. कसा दिसतोय मी? चांगला दिसतोय का? येऊ दे की, आता तर आलंय तर ते बारकायत अजून. अग नको तोडू. 3 नाही तर 2 आहेत. नाही नाही, आता मोठं होती त्याला जरा. संकल्या तू खाणार ना? आमच्या पिरू नको ग मम्मी, कशाला तोडते बिनकारणाचं? आ मग अजून ते एवढं एवढं तर राहतं त्याला, अजून आतल्या आत बी पण आलं नसतं त्याला. मला द्या. अगं मम्मी ते केवढं आहे तर, एवढं एवढं तर राहतं, नको तोडू. पैसे दे. कशाला पैसे पाहिजे तर? कुऱ्हाड लागेल तिकडे ठेव. कुऱ्हाड ठेव लांब. दे इकडे माझ्याकडे, दे दे इकडे लवकर. कुऱ्हाड दे तू मग. हा काय पाहिजे? कुरकुरी. कुरकुरी. कुरकुरी द्या गे. तू माझी मसाज नाही केली ना अजून. आ कुरकुरी. कुरकुरी द्या गे. नाही कुरकुरी देणार. कुरकुरी. कुरकुरी. अजून लाज जर वाटते का? अक्कल बिक्कल आहे का? मरकुरी. 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 कुरकुरी. ए शिवाय देत तसं आलाय का? मरकुरी. गाबडी कुत्रा. मरकुरी. कुरकुरी. कुरकुरी. मरकुरी. कुरकुरी. मरकुरी. 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 कुरकुरी. मरकुरी. मरकुरी. अरे भांडणं करू नका. मरकुरी. अरे भांडणं केले तर लय मारेन. कुरकुरी. मुरकुरी. कुरकुरी. मरकुरी. 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 कुरकुरी. अरे त्याला कुरकुरे म्हणतात, मरकुरी नाही. कुरकुरी. हा आता कसा म्हणला? कुरकुरी म्हणते. द्या ग. काय व कुरकुरी. कुरकुरी. ऐक, तुम्हाला आता किती रुपये पाहिजे तर? 10 रुपये. नाही. मग किती? किती बी नाही. का? 10 रुपये. 10 रुपये. मला सांग, कामाला गेल्यावर पैसे भेटतात का? काम केल्यावर पैसे भेटतात ना? नाही भेटत. भेटतात. आणि नाही भेटत. तुला कोण म्हणलं? नाही भेटत. आणि समज आपण घरी राहून बसलो घरी, मग पैसे येतील का आपल्याला? नाही. होय. नाही. अरे तू साल्या आयत्यावर कोयताय रे, नालाय का? होय येते. खरं साने बघ कसं बोलतोय. साने जरा समजव त्याला तुझ्या भाषेत. ह्याला आयतं खायची सवय लागणार आहे का नाही? नालाय. येते. बरं दे त्याला 10 दे आणि तू 10 घे. हे घे. कल्ला किती देणार? आणि तू 10 घे. काय खाणार? आईस्क्रीम. अरे जावा. सो गाईज आपलं जेवण वगैरे झालंय, आवरून पण झालंय. जायचंय थोडंसं बाहेर, काम आहे थोडं, तर जाऊया थोड्या वेळाने, भेटू तोपर्यंत. सो गाईज आम्ही चाललोय बाजारला. आमच्या गावचा आहे बाजार आणि यांचा आहे मी ड्रायव्हर, दोघींचा. मला ड्रायव्हर बनवून फिरवतात ते. तर भेटू थोड्या वेळाने आमच्या बाजारात. बाय गाईज. बघू शकता असं आमच्या तालुक्याचा बाजार आहे. इकडे आतमध्ये सगळा बाजार भरतो. आता संध्याकाळचा टाइम झालाय 6:30चा, त्यामुळं गर्दी कमी झाली. गाईज हे गेलेत सगळे भाजीपाला आणायला आणि मला इथं थांबवलंय. खूप वेळ झाला थांबलोय. विचार केला तर मुंबईमध्ये तर काम असतं, पण इथं आल्यावर आराम करेन, पण इथं पण तीच अवस्था आहे सध्या. काय सांगू तुम्हाला. तर वाट बघतोय त्यांची, तर भेटू थोड्या वेळाने. या काहीच फायनली भेटलं माझं नशीब. एवढा वेळ थांबून पण यांना काय बोलायचं आता. तर निघूया आता आपण घरी. चला. काही जत्रेनिमित्त आमच्या गावामध्ये क्रिकेटच्या मॅचेस भरवल्यात. ज्यांनी पण भरलेत युवा पोरांनी खूप भारी काम करतात आहे. आणि बघू शकता अशा मॅचेस चालू आहेत. पुढचा चेंडू सामना करतो विशाल.
संघ मालक गाईज किती चौक मारलेत अरे किती 8-9 चौक मारल्याबद्दल अमोल शेठला 60,000 दिले आता थांबा की जरा काय कराल हेच करायचं आपल्याला चॅम्पियन झाले आपण लाव बॅनर नाही लावायचं, मी बोललो हे त्याला. सगळे बॅनर निघाल्यानंतर आपलं बॅनर नाही ना, एकच बॅनर लागला पाहिजे तुमचा लागला ना सगळ्यांचं निघलं घरावर लावणार आहे डायरेक्ट कोण काढू शकत नाही इथला काढतील हे उद्या मी उद्या काढणार आहे जत्रेला नाही जरा आम्हाला प्रॅक्टिस करू दे, आम्हाला अजून बॅट धरता येत नाही शिकवा की जरा दाखवा. आम्ही त्याच्याकडनं पुढच्या वेळेस शिकणार आहे काय? आपण शांत राहायचं. किरण लेंगरे स्टेजवरती या. किरण लेंगरे बक्षीस स्वीकारण्यासाठी स्टेजवरती या. परत एकदा अतिशय शांतता प्रिय चाललेला हा सामना. Big thank you for being here. बहुत बहुत धन्यवाद.